महायुतीत अजित पवारांना डिवचण्याचा प्रकार सुरू आहे। मोठी अपडेट आहे। अमोल मिटकरी यांनी आता महायुतीवर मोठा आरोप केलेला आहे। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं असं मोठं वक्तव्य आता अमोल मिटकरी गेल्या युतीतल्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला कमी समजू नये अशा प्रकारचं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे। खरं तर लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या नंतर अजित पवार यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्या संदर्भात आता मोठी अपडेट समोर येत आहे। अमोल मिटकरी यांनी महायुतीवर मोठा आरोप केला आहे। सोबतच एक सूचक असं वक्तव्य केलं आहे। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावं अशा प्रकारचं वक्तव्य देखील अमोल मिटकरी यांनी केलं आहे। त्यामुळे आगामी काळात या वक्तव्याचे नेमके काय पडसाद पाहायला मिळतात, काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत त्यामुळे अमोल मिटकरी यांनी महायुतीवरती मोठा आरोप केलेला आहे। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावं अशी भावना आता अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली। मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे। वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्यासंबंधी एक स्टेटमेंट अमोल मिटकरींनी केलेला आहे। अजित पवारांचा पक्ष सध्या BJP बरोबर युतीमध्ये आहे। या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने BJPशी संबंध तोडलेला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे BJPशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।